पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। रायगड सुरक्षा रक्षक मंडळात तब्बल 20 महिने सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केल्यानंतर प्रतीक्षा यादीवर घेतल्याप्रकरणी वृषाल रवींद्र पाटील या सुरक्षा रक्षकाने 25 फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यामुळे सुरक्षा रक्षक मंडळाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे। खांदा कॉलनी येथील रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयाजवळ हे उपोषण त्याने सुरू केले आहे। लवकरात लवकर आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्याने यावेळी केली आहे। माझं नाव वृषाल रवींद्र पाटील। मी रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मध्ये गेले पावणे 2 वर्ष तलोजा MIDC इंडियन ऑइल आस्थापनेमध्ये कार्यरत होतो। मी कार्यरत असताना मला अचानक 13 डिसेंबर 2024 रोजी सुरक्षा रक्षक प्रतीक्षा यादीवर घेण्याबाबत हा आस्थापनेला मेल आला। आस्थापनेला मेल आला असल्यानंतर आस्थापनेने लगेच परत मेल केला की वृषाल रवींद्र पाटील आम्हाला हाच गार्ड पाहिजे। जर मूल मालक जर कंपनी जर मेल करत असेल तर बोर्डाची मनमानी का। दुसरी गोष्ट 2 वर्ष माझा पगार या अधिकारी काढला, मग ही 2 वर्ष अधिकारी झोपलेली का आणि आत्ताच कारवाई का। आणि मी सतत यांचा पाठपुरावा घेत असल्याने मला या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची आणि आरेरेवीची भाषेचा उच्चार करत आला आहे। आणि जवळजवळ आज मला जवळजवळ पावणे 2 वर्षानंतर मला माझ्यावर कारवाई होते। हा बोर्डाचा भोंगाल कारभार आहे आणि असे भरपूर मुद्दे आहेत की याच्यात भोंगाल कारभार केला लोकांनी। आणि असे अलिबाग आणि यांचा निर्णय असा आहे की यांनी बी फॉर्मवरचा अलिबागचा ॲड्रेस टाकला आहे। ठीक आहे, जर अलिबागचा ॲड्रेस टाकला तर तुम्हाला मी 2021ला मी तुम्हाला अर्ज केला आहे की माझा भूलचूक पोटी माझा ॲड्रेस चुकीचा झाला असून मला पनवेल तालुका पनवेल जिल्हा रायगड गाव तोंडरे इथे मी सदर गेले 8, 9, 10 वर्षापासून मी सपरिवारासह राहत आहे। आणि असं असताना सुद्धा त्यांना मी समोर अर्ज केला आहे। अर्ज केल्यानंतर मला 18 महिन्यानंतर धावपलीनंतर मला ड्युटी मिळाली असता मला त्या ड्युटीवर आत्ता माझ्यावर कारवाई करण्यात येते की त्या ड्युटीवर सचिवाची सही नाही आणि सचिवाच्या उपरोक्त नियुक्ती झाली असे त्यांचं म्हणणं आहे। पण याच्यावर मला जी ऑर्डर केली ती जी ऑर्डर आहे याच्यावर कुठल्या अधिकाऱ्याचे आहे ही यांनाच माहिती आहे। तर मला जी ऑर्डर केली त्याने माझ्या हातात न देता ही ऑर्डर माझी मेल केली असता आणि आता सांगतात की तू चुकीची ऑर्डर आहे। आता ही चुकीची ऑर्डर असती तर मी 2 वर्ष काम कसं केलं असता। या लोकांनी माझा 2 वर्ष आज पगार दिला मला। आज या समस्त या अधिकारी चुकी आहे आणि निष्पाप बली मी पडतोय। असं असताना आमदार महेंद्र दळवी साहेब यांनी सदर या प्रकरणात लक्ष देऊन डायरेक्ट अध्यक्ष श्री राजेश आडे साहेब यांना कॉल करून सांगितला की तुम्ही या मुलाला न्याय द्या अन्यथा रायगड सुरक्षा रक्षक दुकान तुमचा बंद करून टाकीन। आडे साहेब बोलले की साहेब त्याला मंगळवारी पाठवा, त्याला आम्ही न्याय देतो, त्याला आम्ही सर्व कामावर हे करून घेतो। आणि असे लेटर देऊन आज बोर्डाची स्टॅम्प हे पण आहे या लेटरला पण त्या बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अमान्य ठरवलं आहे। म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीचा पण ही लोक ऐकू शकत नाही। असे असताना आज सर्व न्याय संघटना वगैरे आज ज्या संघटना मला पाठिंबा देत आहेत आज काल पहिला दिवस बसलोय, 25 तारखेपासून मी उपोषणाला बसलोय। काल पूर्ण दिवस झाला, माझ्याजवळ एक बोर्डाचे मुजोर अधिकारी अजिबात माझ्याकडे लक्ष नाही दिला। आज सुट्टीचा दिवस तरी पण मी माझा दुसरा दिवस माझा उपोषणात चालू ठेवतोय। आणि असे असताना आज यांच्या हलगर्जीपणामुळे माझी आज 46 वर्षामध्ये आई वारली। तिला किडनीचा आजार असताना बिचारी ती माझ्यासाठी तेवढ्या बोर्डाच्या पायऱ्या चढ उतार करून माझ्यासाठी न्याय मागायला येत होती। आणि असं असताना माझ्या वडिलांचा TB सारखा आजार, आज वडिलांचा खर्च आणि आईचा जो माझ्या अंगावर झालेला 9-10 लाख रुपये खर्च हे मी कशा रीतीने देणार। या पगारात माझं सर्वस्व, या नोकरीत माझं सर्वस्व काय होता। पण असं असताना आता मला जगणं मुश्किल आहे। आणि या अधिकाऱ्यांना 2 वर्षातच जाग का आली। हे अधिकारी सांगतात की तुझ्यावर एखादं उपोषण करताना आक्षेप घेतलाय। उपोषण करता मला सतत 2 दिवस झाले मला भेटतोय, मला सांगतोय की माझा तुझ्यात काय असा आक्षेप नाही आणि मी असं त्याच्यावर कुठले आक्षेप नाही केला, मी असा कुठला बोर्डाला परिपत्र दिलेलं आहे। बोर्ड जाणूनबुजून दिशाभूल करतोय आणि तुमची फसवणूक करतोय। तुम्ही विचार करा, असे भरपूर मुद्दे आहेत। आज जर इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही 3 पाठवत असाल आणि त्याच्यात जर 15 जण तुम्ही पाठवत असाल आणि 15 मध्ये जर एक व्यक्ती जर मृत व्यक्ती असाल मग त्याची ऑर्डर कशी निघते। एखाद्या मृत व्यक्तीची जर ऑर्डर निघते हा सर्व भोंगाल कारभार आहे। या मृत व्यक्तीला फोन लागू शकत नाही। जर फोन नाही लागू शकत त्या मृत व्यक्तीचा ऑर्डरमध्ये नाव कसं येऊ शकते। हे सर्व चुकीच्या पद्धतीत काम करतात आणि एकाच 3
एकच 3 आणि तीनच 15 लोक इंटरव्ह्यू पाठवतात। या अर्थ या सुरक्षा रक्षकाचा भोंगाल कारभार आहे। आस्थापनेमध्ये प्रायव्हेट एजन्सीचे गार्ड अजूनपर्यंत नोंदीत असून ही लोक का अजूनपर्यंत त्याच्यावर कारवाई करत नाही? अर्धे गार्ड प्रायव्हेट एजन्सीचे, अर्धे गार्ड बोर्डाचे, असं का? अशा कुठल्या अनुषंगाने करू शकतात? आज मी महाराष्ट्राची तरतूद आहे, 2 वर्ष या मॅडमनी माझा पगार न थांबवताना आज कुठल्या अनुषंगाने या मॅडमनी माझा पगार थांबवला आहे? याच्यात काय माझी चुकी नसताना या मॅडमनी माझा पगार, महाराष्ट्राची तरतूद आहे, जर मूल मालक जर आस्थापना जर मला पगार देते तर तुमचा पगार अडवण्याचा अधिकार काय आहे आणि कुठल्या अनुषंगाने माझा पगार अडवला आहे? आणि या इंडियन ऑइल आस्थापनेने आज 23 जणांचा पगार काढून आम्ही इथे पगार आज जवळजवळ 10 दिवस 12-13 दिवस आम्ही पगार तिथं ठेवलेला। या मॅडमनी पगार आम्हाला बोर्डात पोस्टाने पाठवून दिला आहे। या कोणत्या अनुषंगाने बोर्डाने पोस्टाने पाठवून दिला आहे? आणि माझा त्याच्यात स्वतःच्या मनमानीनुसार ही माझा पगार थांबवला आहे। आज मला या सर्व गोष्टीत माझ्या आयुष्याची आई ढवलाढवल केलेली आहे। मला लवकर न्याय मिळावा ही माझी नम्र विनंती सर्व सुरक्षा रक्षकांना एकच विनंती आहे। आज माझ्याबरोबर हा सर्व झाला आहे, आज इतर दुसऱ्यांकडून होऊ नये ही माझी नम्र विनंती। मला सर्वांनी सपोर्ट करा आणि सर्व मला मी सर्व पत्रकार बांधवांचे सर्वांचे आभार मानतोय की माझी लवकर याची दखल घेण्यात यावी आणि मला तुमच्या माध्यमातून मला न्याय मिळावा ही नम्र विनंती।